सलामीची जोडी दाखल आहे. स्ट्राईकला धनराज साठे, नॉन स्ट्राईकला आनंद ढवळे, तर गोलंदाजीच्या माध्यमातून फिरकीचा जादूगार वैभव जाधव. पहिला चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल डबलचं समीकरण इथे विकेटसाठी 1000, त्यानंतर लागोपाठचे 3 डॉट बॉल काढ. प्रत्येक डॉट बॉल साठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 500, तर प्रत्येक कॅचसाठी 500. आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक आणि सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. डॉट बॉल साठी देखील पारितोषिक आहे. तुम्ही चांगली कामगिरी करा. तुमच्यासाठी पारितोषिकांची खैरात करण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहेत, असे मात्र मान्यवर अतिथी सांगतायत. धावफलकावरती 3 धावा आहेत. एक चेंडू डॉट आलाय, 300 तर खरे आहेत. गोलंदाज मयूर वैभव जाधव गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. 3 विकेटसाठी षटकामध्ये जर 3 विकेट घेतल्या तर नवनाथजी जाधव, महेशजी जाधव उपसरपंच यांच्या माध्यमातून प्रत्येकी 2-2 हजार रुपयाचं पारितोषिक. इथे अलॉंग दी कार्पेट फाटका केला आहे. सन्मानजनक सुरुवात पाहायला मिळते. 2 धावा येतील. माझ्या समवेत सूरज धायगुडे सर आहेत. समालोचनाच्या माध्यमातून सातारा खंडाळाचा बुलंद आवाज. दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. काय सांगशाल सूरज सर? यस, दोनही संघ खरं तर मातब्बर संघांमध्ये लढत अगदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फायनलचा अगदी थरार आहे. वडकी सुपर लीग 2025 चॅम्पियन कोण ठरेल अशा चुका खरं तर इथे टाळाव्या लागतील. फायनलची मॅच आहे. अगदी आपण पाहतोय दोनही संघ आज मात्र बलवान एकमेकांच्या विरोधात. अगदी चुकांबद्दल एक वाक्य मी सातत्याने सूरज सर सांगत असतो. 1 बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है, 3 बार गलती करे उसे नादान कहा जाता है, 4 बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है, नो बॉल, और हर गलती को माफ करे उसे हमारा प्यारा हिंदुस्तान कहा जाता है. ह्या चुका टाळणं गरजेचं आहे. नो बॉल आणि नो प्लस 2 धावा अर्थात 3 धावा बोनस स्वरूपात येतील. धावफलकावरती 11. 11 रन ऑन बोर्ड. सुरुवात लाजवाब. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज वैभव आहे. वैभवची गोलंदाजी आतापर्यंत नाईट रायडर्स संघासाठी वैभवशाली ठरली आहे. इथे देखील अलॉंग दी कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव येते. षटक संपेल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा आहेत. काय सांगशाल? पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी अक्षरशः रोखली आहे. अर्थात पहिलं षटक वैभवचं चांगलं पडलंय. काय रणनीती असेल इथून पुढील काळामध्ये? अगदी जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 आलेल्या पाहायला मिळतील. 12 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अगदी चांगला गोलंदाज होता, त्याला खरं तर पहिल्या षटकामध्ये वापरलाय. त्यानंतर अगदी दुसऱ्या षटकामध्ये धनराज साठेवरती खरं तर खूप नजर असेल. अगदी आनंद ढवळे यांच्यावरती खरं तर खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे मॅचची, कारण की फायनलची मॅच आहे. इथे आक्रमण करणं जारी असेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. फायनलचा 16 खरं तर इथे अगदी पाहायला मिळतोय. धनराजसाठी ऑन स्ट्राईक. इथे आक्रमण चढवलं आहे. चांदमामा भागलास का? आणि धनराज साठेचा षटकार पाहिलास का? षटकार. थँक्यू. आणि सूरज सर, धनराज साठेचा हा फटका बघून एक वाक्य मला नक्कीच आठवतं. ट्रेंडिंगचं वाक्य. तो गोलंदाज प्रणवला सांगतोय, समजलं का तुले? धनराज साठे म्हणतात मले षटकार मारलाय तुले. षटकार येताना पाहायला मिळालाय. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. साज बाशताश 3 धावा. चौथ्या धाबेसाठी देखील प्रयत्न आहे. गलती 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 ओपे गलती. इथे चुकीला माफी नाहीये. 4 धावा यशस्वीरित्या येतील. चुका टाळाव्याच लागतील. बुनबुन से बनताय सागर. या अगोदरचा जो षटकार खेळलाय त्या षटकारासाठी सागरदादा मोडक आणि संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक 500 रुपयाचं पारितोषिक तर आलंय. 22 धावा आहेत. 22 ऑन बोर्ड. महत्वपूर्ण मॅच. ग्रँड फिनाले, मेगा फायनल. हा चेंडू इथे उजव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. योगेश काका मोडक जर झिलगत असतील तर अनिकेत जांभेकर, ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे 1 2 3 झेल सुटलाय. धनराज साठेला जीवनदान. एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवनदान द्या, तो व्यक्ती आयुष्यभर तुमचं ऋण विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवनदान देत असतील ना तर त्याचं उत्तर एकच, बदला. तो धनराज घेतल्याशिवाय राहणार नाहीये.
धावफलकावरती 25. 3 चेंडू बाकी आहेत. वारंवार चुका होत आहेत. काय सांगशाल सूरज सर, ह्या चुका टाळणं गरजेचं आहे किंवा नाही? या चुका टाळणं गरजेचं आहे आणि इथे चूक खरं तर केले गेले नाहीये. काय सेलिब्रेशन पाहायला मिळेल. ओ युटी विकेट. धनराज साठे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का. थँक्यू. इथे विकेटसाठी देखील पारितोषिक आहे 1000, तर झेलसाठी देखील 500 रुपये. आदरणीय प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक आणि युवा सेना जिल्हा अध्यक्ष आदरणीय सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात नक्कीच आज मैदानावरती पाहायला मिळते. पंचवीस या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. धनराज साठेला परतवण्यामध्ये यश. या अगोदर चुका वारंवार होत होत्या, परंतु चुकेवरती पांघरून घालण्याचं काम सुमित शिंदेने केलंय आणि तिथे धनराजला परतवण्यामध्ये यश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुमितच्या माध्यमातून. 25 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रणव मोडक अजूनही या षटकातील 2 चेंडू उर्वरित असलेले पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची रणनीती आखली जाईल आज? गनिमी कावे करावे लागतील आज. युद्धनीती रचावी लागेल, कारण कोण ठरणार दावेदार प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर अजूनही पाहायला मिळत आहे. वडकी सुपर लीग नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. 60चं स्पीड लिमिट आहे. यानंतरचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू फ्रीट. इथे डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. ज्या चेंडूवरती कोणत्याच प्रकारची हालचाल होत नाही त्या चेंडूला मात्र पंच डेड बॉल घोषित करत असतात. इथे डेड बॉलचा इशारा तर आहे. फायनलसाठी श्रीमंत नेताजी सुभाष मित्र मंडळ, महात्मा फुले चौक सासवड यांच्या माध्यमातून मेगा फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहे. इथे आक्रमण वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. होतोय षटकार. चेरन फुरसुंगी पोलीस स्टेशनचे असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होतोय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. षटक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्याही क्रमांकाचं संपलंय. 1 बाद 33 धावा. ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा धावफलकावरती आहेत. तर मॅचिक ओव्हरसाठी योगेश मोडक अर्थात काका पाहायला मिळतील. कशा प्रकारचं कामकाज करतील या अगोदरच्या सामन्यांमध्ये आपण पाहिली आहे. योगेश मोडक यांची गोलंदाजी आपल्यातून पाहायला मिळाली आहे आणि आनंदची विकेट ज्यावेळेस घेतली तर अनिकेत जांभेकर 1000 रुपयाचं पारितोषिक योगेश मोडक यांच्यासाठी असेल. मॅजिक ओव्हर. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फ्लायटेड लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. इस्कोला गडाला तो लाईव्ह झिंगाला आला. चेरन षटकार. षटकाराच्या मदतीने 39 धाबा आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. योगेश मोडक कमबॅक करेल का प्रश्नचिन्ह आहे. सागर मोरे ऑन फायर. लागोपाठचा दुसरा येतोय. वा भाई वा. षटकार. लक्ष्मी करके अंतर प्रसन्न होके अंदर आएंगी करके फटाफट. थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार धावफलकावरती 45 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती जारी आहे. तर लागोपाठचे 2 षटकार तर आलेत. एक मिनिट. या ठिकाणी वडकी सुपर लीगच्या निमित्तानं फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आमचे मार्गदर्शक आदरणीय देशमुख साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे आदरणीय पोमन साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं वडकी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. आदरणीय साहेबांना विनंती आहे, आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय, आपण या ठिकाणी यायचंय. राष्ट्रीय कुस्ती संकुलचे वस्ताद प्राध्यापक दिलीप मोडक सर
आपणास विनंती, आपण साहेबांना घेऊन यायचंय. आदरणीय प्राध्यापक दिलीप मोडक सर हे या ठिकाणी साहेबांचा सन्मान करतील. त्याचप्रमाणे अमोलदादा मोडक आपण देखील सन्मान करण्यासाठी यायचंय. आदरणीय पिंटू शेठ मोडक आपण देखील साहेबांचा सन्मान करायचंय. चला, सन्मान चिन्ह आणि शाल ट्रॉफी द्या, वेळ जातोय जरा. अगदी लाईव्ह वाले समोर या ठिकाणी कॅमेरा करायचा आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी वर्गाचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि या अधिकारी वर्गासाठी आम्ही सातत्याने एक वाक्य सांगत असतो. सण असू द्या, नाही तर कोणताही कार्यक्रम असू द्या, त्यामध्ये आमचा महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी सातत्याने अग्रेसर असलेला पाहायला मिळतो. आदरणीय पोमन साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. चला सर, आणि सन्मान घ्या. सातत्याने आम जनतेच्या माध्यमातून आम्ही एक वाक्य सातत्याने सांगत पिंटू असतो. शेठ मोडक हे या माणूस- ठिकाणी साहेबांचा सन्मान करतील. माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. त्यामुळे या सर्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्यात. खास करून स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत आणि विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून संपन्न होतोय. आदरणीय साहेबांचं आपल्या वडकी गावावरती विशेष लक्ष असतं आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये गुन्ह्यांची संख्या देखील कमी झालेली आहे. शाळकरी मुले असतील, महिला माता भगिनी सुरक्षितरित्या या ठिकाणी वावरत आहेत. ते म्हणजे आमचे आदरणीय देशमुख साहेब हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आपल्याला भेटलेले आहेत. त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. चला, सामने सुरू कर. हॅलो 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 चेक. 2 चेंडूंमध्ये 12 आल्यात. 4 चेंडूंमध्ये 4 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज होतील. इथे आडव्या बॅटने आक्रमण, लागोपाठचा तिसरा आलाय. वा भाई वा, षटकार. प्रत्येक षटकारासाठी इथे पारितोषिक होतं. प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक आणि युवा सेना जिल्हा अध्यक्ष आदरणीय सागरदादा मोडक. लागोपाठचे 3 षटकार आलेत. इथे देखील आक्रमण होतंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. एक सिंगल येते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 52 धाबा. 4 चेंडूंमध्ये 19 धाबा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. इथे 10 धाबांचा बोनस 100% असेल. हनुमान नागरी पतसंस्थेचे असणारे संचालक आदरणीय सोपानजी मोडक सोमनाथजी मोडक साहेबांचं शुभागमन होते. आपलंही स्वागत. फुल टच आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नो प्लस खणखणी सनसनी चौकार. 5 धावा आहेत. धावफलकावरती 67 धावा आहेत विथ बोनस. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती, नो चान्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धावफलकावरती 71 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 5 चेंडूमध्ये 28 धावा खर्च केल्यात. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. योगेश मोडक वरती केलं जाते आक्रमण. इथे देखील अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत सुमित शिंदे, चांगलं क्षेत्ररक्षण करतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. सार्थकच्या माध्यमातून फेकी देखील सुरेख. षटक संपेल 3ऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपतो. 1 बाद 72. मॅजिक ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सुरज सर धावांचा पाऊस पडलाय. डेथ ओव्हरमध्ये धावा रोखल्या जाणार का? धावा ज्या आहेत खरं तर त्या रोखायलाच हवेत. अगदी सुमितच्या माध्यमातून सुमित शिंदे खरं तर गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आपण पाहतोय. तर दोनही समालोचकांसाठी प्रत्येकी 500 अर्थात सुरज सरांसाठी 500 आणि माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आदरणीय युवासेना जिल्हा अध्यक्ष सागरदादा मोडक आणि कॉकटेल बैलाचे असणारे ओनर आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्या माध्यमातून तब्बल प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आले. मनापासून धन्यवाद.
पहिला चेंडू या षटकाचा फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुमित शिंदेवरती खरं तर आक्रमण पहिल्या चेंडूवरती आनंद ढवळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कॅप्टन कुल अगदी स्ट्राईक वरती आहेत. इथे देखील पाहायला मिळेल व्हाईट बॉल. अवांतर धावा या ठिकाणी आपण पाहतोय. सार्थक आंबेकर खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे देखील पुरुष एकदा बॅट अँड बॉलचा खरं तर इथे कोणताही संपर्क नाहीये. चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला आहे. षटकाराला त्यानंतर अगदी खराब. त्यानंतरचा इथे देखील आडव्या बॅटने उंच हवाई तडाखा आहे. शिवरायांची तलवार. येतो षटकार. शरद आनंद ढवळे यांच्या बॅटमधून. षटकाराबरोबरच 85 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहतोय. 85 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. इथे देखील खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समोर खेळाय. सिंगल झाली आहे. पूर्ण सिंगलच्या मदतीने दुहेरीचा कॉल फेकी आली आहे आणि त्यानंतर या चेंडूवरती दोनही धावा कंप्लीट होत आहेत. 2 चेंडू अजून शिल्लक. इथे देखील फटका तर खेळलाय. चेंडू उंच हवाई तडाखा आहे. क्षेत्ररक्षक आले गेलेत आणि त्यानंतर मिसफील्ड देखील आपल्याला पाहायला मिळेल. कित्येक धावा देखील इथे मिळतील. पाहणं गरजेचं असेल. सर आत्ताच्या धावा किती आहेत? या अगोदरच आपण सांगितलंय 4 धावा आहेत. 4 धावा असतील. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जातं. इथे देखील आक्रमण. सेनाची कपडे भरणाऱ्या खणात वारे फगडे टाकू चलकी टाक. षटकार. षटकं संपली आहेत मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 97 धावा बनवल्यात. 24 चेंडू 98 धाव्यांचं टार्गेट. सागर मोरे यांचे 4 षटकार आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये अर्थात 2000 रुपयाचं पारितोषिक. धनराज साठे 1 षटकार आहे. आनंद 3 षटकार आहेत. यांच्यासाठी हे पारितोषिक असेल. तर दुसऱ्या बाजूने वैभव जाधव यांच्यासाठी 300. प्रणव यांच्या विकेटसाठी 1000 आणि सार्थक आंबेकर यांच्या झेलसाठी 500 तर डॉट बॉलसाठी 300 असं पारितोषिक आदरणीय प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट कॉकटेल बैलाचे असणारे ओनर आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक आणि युवा सेना जिल्हा अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य वडकी आदरणीय सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळते. धावफलकावरती जर पाहिलं तर 98 बनवल्यात. माफ करा 97 बनवल्यात. 98 धाव्यांचं टार्गेट आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता. हारा भाई जो लाडा नहीं जाता. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. जो विजयी तो या वर्षीचा पहिल्या पर्वाचा दावेदार. अगदी वडकी सुपर लीग पुणे जिल्ह्यातील असणारी मानाची हाफपीस टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा. आयोजकांनी घेतलेले परिश्रम आणि त्यानंतर मानाचा करंडक संपन्न होतोय. कोण ठरणार दावेदार पहिल्या पर्वाचा? सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आणि आपल्या सर्वांना पहिल्या पर्वाचा असावा गर्व अशी असणारा पहिला पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळेल. आयोजकांचे परिश्रम. अगदी कोणती स्पर्धा भरवणं इतकं काही सोपं नसतं सूरज सर. त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. 3 ते 4 महिने अगोदर नियोजन आणि त्यानंतर दानशूर दातृत्व दात्याने दिलं दातृत्व आणि ही मानाची क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 1 लाख आदरणीय राजेंद्र श्रीकांत आंबेकर माजी ग्रामपंचायत सदस्य वडकी, अनिल काका दत्तात्रय गायकवाड, आदर्श डेव्हलपर्स, पांडुरंग शेठ हारगुडे, वैद वैभवी डेव्हलपर्स, मयूर शेठ सुरेश मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक 1 लाख, 11 सायकल ट्रॉफी प्लस मेडल, 71,000 सायकल ट्रॉफी प्लस मेडल,
संदीप धाडसी मोडक, संस्थापक धाडसी ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन अशोक मोडक, माजी उपसरपंच वडकी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडकी, ॲडव्होकेट पंकजी लडकत, युवा उद्योजक मयूर शेठ भिलारे, युवा उद्योजक संदेश शेठ लडकत, युवा उद्योजक यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळेल. 24 चेंडू 98 धावा, सलामीची जोडी दाखल आहे. संतोष चव्हाण संघाचा करता जाता संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, तर दुसऱ्या बाजूने सचिन मोडक. षटक क्रमांक पहिलं आनंद ढवळे सज्ज होत आहेत. लेट्स दी प्ले. पहिला चेंडू, इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, चेंडू डॉट. तृतीय क्रमांक 51,000 रुपये. भरत शेठ मोडक, माऊली कृपा डेव्हलपर, माऊली कृपा पतसंस्थेचे असणारे चेअरमन आर्यन डेव्हलपर्स आणि आर्यन एंटरप्राइजेस. इथे आडा बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येतील. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलायन. 2 धाबा यशस्वीरित्या येत आहेत. 2 धाबसंख्येने संघाचं खातं उघडलंय. त्याचप्रमाणे बापू शेठ आंबेकर प्रसिद्ध गाडा मालक, मंगेश शेठ विलास मोडक युवा उद्योजक, किरण शेठ निवृत्ती पवार युवा उद्योजक आणि अजय शेठ बाळासाहेब साबळे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. तर चतुर्थ क्रमांक प्रज्वल शेठ मोडक त्रिसंकल्प वेअर हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड, गौरव शेठ संजय पवार दत्तकृपा उद्योग समूह यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांकाचं रिव्हर्स अटेम्प्ट केला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत, तोपर्यंत धावांसाठी धाव. 2 धावा इथे येत आहेत. 4 धावसंख्येवरती धावफलक. तोडाफोडा राज्य करा हे तत्व अवलंबावं लागेल. मॅन ऑफ द सिरीज क्षेत्ररक्षक बाईक पंकजदादा मोडक, खजिनदार श्री देवशंभू महादेव देवस्थान ट्रस्ट वडकी, केशव शेठ मोडक, माजी चेअरमन माऊली कृपा सहकारी पतसंस्था, सुभाषदादा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य. इथे देखील आक्रमण आणि चेंडू सीमारेषेच्या षटकार. डीजे सर. त्याचप्रमाणे दिनेश जाधव महालक्ष्मी डेव्हलपर्स, महालक्ष्मी कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. बेस्ट बॅट्समन LED TV शूज ट्रॉफी अनिलदादा मोडक, काळूबाई ट्रान्सपोर्ट सुनील भाऊ मोडक, प्रेमाचा चहा यांच्या माध्यमातून पारितोषिक. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डिक्लेरेशन झोन 1 धाव येते. तर बेस्ट बॉलरसाठी अगदी आपण पाहूया अजितदादा मोडक आणि ओमकाराबा मोडक यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी विशाल पिंटू शेठ मोडक युवा उद्योजक, विशाल भाऊ मोडक युवा उद्योजक. त्याचप्रमाणे मेडल सौजन्य अभयदादा मोडक, यूट्यूब सौजन्य अमोलदादा मोडक, हिंदवी नेटवर्क अक्षयदादा मोडक युवा उद्योजक. तर बॉल बॉक्स सौजन्य पहिलवान अभिजित आबा मोडक आणि पहिलवान अनिकेतजी मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. समस्त ग्रामस्थ अखिल वडकी गाव यांच्या आयोजनातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. एक षटकार जरूर आलाय, परंतु 11 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्या 87. 18 चेंडू 87. काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये? 18 चेंडू आणि विजयासाठी 87 धावांची आवश्यकता पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अगदी दुसरं षटक मार्गस्थ करतोय. अक्षय शेवाळे अगदी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर कॅप्टन कूल स्ट्राईक वरती. ऑन स्ट्राईकला कॅप्टन कूल. इथे आक्रमण होतोय. क्षेत्ररक्षक आलेत आनंद ढवळे. डाऊन दी बॉल टिपलाय जाईल आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. OUT विकेट. एक मोठी विकेट खरं तर सजत असताना मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपण पाहतोय. सचिन यांना खरं तर बॅक टू द पवेलियन पाठवण्याचं काम आल्या सरशी अगदी अक्षय मैदानाच्या आतमधून केलंय. एक विकेट आहे. टीमवरती अगदी दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलाय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिली विकेट तर आली आहे आणि बडी मछली जाल में नक्की सापडताना पाहायला मिळेल. सचिन परत आहेत तर न्यू बॅटर गणेश शेवाळे दाखल होतील. सुरेश भट असे म्हणतात, आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, आयुष्यामध्ये कधीच खचून जायचं नाही. कारण तुम्ही जर खंबीर असेल, तुमच्यावरती जर स्वतःवरती आत्मविश्वास प्रबळ असेल, तर यशाच्या दिशेने चालायला खऱ्या अर्थाने मदत होत असते. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. सुंदर अशी कविता, त्या कवितेकडे देखील तुम्हाला घेऊन जाईल. सुरेश भट असं म्हणतात, आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यामध्ये शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कामा नाही. उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. इथे आक्रमण झेल झालाय. गणेश शेवाळे देखील बॅक टू द पवेलियन. विकेट. विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. फलंदाज बाद होत आहेत. गणेश शेवाळे. दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का बसलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मयूर गाडे. प्रत्येक विकेटसाठी इथे पारितोषिक आहे आणि झेलसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. विकेटसाठी 1000. संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक प्रसिद्ध बैलगाडा मालक,
युवासेना जिल्हाध्यक्ष आदरणीय सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. तर या षटकामध्ये 2000 रुपये पारितोषिक अक्षय शेवाळेला नक्कीच मिळालं जातं. इथे देखील उंच हवेत चेंडू, गणेश मोडक डाऊन दी बॉल झेल झालाय, विकेट आली आहे. या विकेटसाठी देखील पारितोषिक आहे. फलंदाज बाद. विकेट पाठोपाठ विकेट येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज फक्त मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, हजेरी लावतात आणि मैदानाच्या बाहेर दाखल होत आहेत. लागोपाठचे 2 विकेट आलेत. न्यू बॅटर सार्थक आंबेकर. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बांधायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. इथे बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. एक वेगवान सिंगल इथे देखील येईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 14 धावा 3 गाड्यांच्या बदल्यामध्ये आहेत. चेंडू आणि 84 धावा. हा चेंडू देखील सुरेख शरीर भेदक मारा. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं. 3 बाद 14 धावा धावफलकावरती आहे. उर्वरित आता 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 84. तर मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज आदेश मोडक आपल्याला पाहायला मिळतील. आदेश मोडक अगदी गोलंदाजी मार्कवरती मॅजिक ओव्हरसाठी या ठिकाणी निवडला जातोय. कशा प्रकारे खरं तर आदेशच्या माध्यमातून खरं तर ही कामगिरी मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये मॅजिक अगदी काय पाहायला मिळेल. मॅजिक निर्माण मैदानाच्या आतमध्ये केले जाईल का? संतोष आक्रमण खरं तर करतील का? प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक येतंय. सुरज सर इथे आदेश मोडकच्या गोलंदाजीसाठी पारितोषिक असेल. आदरणीय अभिषेकजी पंडित आणि अजितजी मोडक यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ टू सुरज सर. बक्षिसांची खैरात. त्यानंतर आदेशचं स्वागत आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पिक पिक सिक्सर सार्थक आंबेकरच्या बॅट मधून षटकार. सार्थक आंबेकरला मैदानाच्या आतमध्ये झुंज द्यावी लागेल. झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. या अगोदरच्या बॉल वरती मात्र धडक बेधडक षटकार खेळलाय आणि संघ मालक सागरदादा मोडक आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराला मात्र सलामी दिली जाते षटकाराने. हा चेंडू इथे सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल सौजन्य आदरणीय अनिकेतजी मोडक साहेबांचं शुभागमन होतंय. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. इथे बॅकफुटवरती सरकलेले एक्स्ट्रा कव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चारण चौकार. यस इथे देखील 3 मध्ये 10 आल्यात. आता 3 मध्ये खरं तर 6 धावांची आवश्यकता असेल. दाने दाने पे लिखा है खाने वालों का नाम, आज की शाम किसके नाम पाहणं गरजेचं असेल. वडकी सुपर लीग 2025 चा थरार. इथे देखील आक्रमण होतोय आणि याबरोबर इथे टिपला जाईल विकेट. सार्थक आंबेकर बॅक टू द पवेलियन. विकेट पाठोपाठ विकेट येतात आणि या विकेटसाठी गोलंदाज आदेश मोडक यांच्यासाठी संदीप अर्थात पिंटू मोडक प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि सागरदादा मोडक युवासेना जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर झेलसाठी 500 रुपये आणि ह्या विकेटसाठी अजितजी मोडक आणि अभिषेकजी पंडित यांच्या माध्यमातून आदेश मोडकला जी विकेट आली आहे त्या विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. न्यू बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. रमेश दहीवडे 24 धावसंख्येवरती धावफलक. 8 चेंडू 74ची गरज. इथे आक्रमण झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक झालाय दर्शक झाले दिवाने. षटकार. सोळा धावा झाल्यात अर्थात 10 धाब्यांचा बोनस असेल. रेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अर्थात हा चेंडू पुनश्च एकदा करावा लागेल गोलंदाजाला. धावफलकावरती 40 धाबा आहेत. 7 चेंडू 58 धाब्यांची गरज. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण, परंतु अशक्य असं काहीच नाही. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. इथे आक्रमण आणि वॉट कट. लाजवाब झेल. फलंदाज बाद.
रमेश होतील बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा धक्का अगदी टीमला आपल्याला पाहायला मिळेल. वडकी नाईट रायडर्स वारंवार धक्के खरं तर खात असलेली पाहायला माहिती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी आपल्याला अगदी पाहायला मिळत आहेत. योगेश मोडक उर्फ काका या नावाने खरं तर प्रसिद्धी त्यांनी मिळवली. योगेश मोडक अगदी पाहायला मिळतील. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, झेलसाठी 500, षटकारासाठी 500, तर प्रत्येक डॉट बॉलसाठी 300. संदीप अर्थात पिंटू शेट मोडक आणि सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून पारितोषिक. इथे आक्रमण षटकार आलाय. वा भाई वा शेरन. षटकाराच्या मदतीने जर पाहिलं तर 46 धाबा धावफलकावरती आहेत. 46 ऑन बोर्ड. लढाबोल लागेल आणि या षटकारा पाठोपाठ एक वाक्य कुसुमाग्रजांचं आठवेल. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही काना. आणि पाठीवरती फक्त हात ठेवून फक्त लढ म्हणा. लढतायत संघाचा काना, संघाचा नेता संतोष मैदानाच्या आतमध्ये लढतोय. समोर दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धाबा आहेत. 2 धाबा संख्येच्या मदतीने 48 धाबा. 2+1 3 धाबा येतील. इथे पुढे सरसावत आक्रमण आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. षटकाराच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलकावरती 55 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू 43 धाब्यांची गरज. 3 चेंडू 43. घोरपडीची पकड सुरज सर ह्या मॅच वरती गोलंदाजी करणाऱ्या सुपर जायंट संघाची पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे. इथे कधीही खेळ बदलू शकतो. चेंडू उंच हवाई तडाख आहे. लँड होतोय. वाघाची दाढ फोडलाय पहाड. षटकार चरण. संतोष मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. 61 धाबा आहेत. 2 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज. नवनाथजी जाधव आणि महेशजी जाधव उपसरपंच यांच्या माध्यमातून षटकार खेळला या चेंडूवरती तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू देखील सुरेख आणि याच बरोबर वडकी सुपर लीग स्पर्धेचा दावेदार ठरलाय. अक्षयदादा मोडक यांच्या मालकीचा संघ अर्थातच वडकी सुपर जायंट्स. खूप खूप अभिनंदन. तर पराभूत संघाचा आभार. झाल्या बत्त्या गुल. झाल्या बत्त्या गुल. पुन्हा इथं दिसलत ना नाही.
डीजे पार्थ कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी मला बघून फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट तो फिर देखो डीजे पार्थ लव यू ऑल भाई भाई बचा दो ना भाई देखो अपन ये है श्री लक्ष्मी जी के पैर अपन ये कैसे निकलते हैं ऐसे करते हैं खराब हो जाता है कुछ नहीं करना है सिर्फ एक बार उल्टा करना है बाजू में से झटकना है और फिर देखो फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगे घर के फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगे घर के फटाफट अलग अलग डिजाइन चाहिए सिंपल है सिर्फ ढक्कन चेंज करना है एक बार उल्टा करना है झटका देना है और फिर ये आपको जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा It's Nagesh A D D
युगत मांडली युगत मांडली अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार अरे असू दे की शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार काय सांगता नाही अरे मग काय गड्या